आपल्या सर्वांच्या आयुष्यात दोन गोष्टी निश्चित असतात असं म्हणतात. एक मृत्यू आणि दुसरा कर. खरंय. पण मृत्यू एकदाच येतो. हा कर हा दरवर्षी येतो. आणि दरवर्षी डोकं चक्रावून जातं. नवीन नियम, नवीन आकडे. हो, आणि नक्की काय निवडावं, जुनं की नवं, यात कुणाचंही डोकं चक्रावणं अगदी स्वाभाविक आहे. म्हणूनच आज आपण ह्या चक्रव्यूहात जरा आत शिरून बघूया. आपल्याकडे प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवरचा एक अधिकृत दस्तऐवज आहे. यात मूल्यांकन वर्ष 2025-26 आणि 2026-27 साठीचे करदर दिलेत. बरोबर. आणि आपलं उद्दिष्ट फक्त आकडे वाचणं नाहीये, तर व्यक्ती, कंपन्या यांच्यासाठी नियम कसे बदलतात हे सोप्या भाषेत उलगडून बघायचंय. हो, पण एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करूया, ही सगळी माहिती केवळ मार्गदर्शनासाठी आहे, याला कायदेशीर सल्ला मानू नये. अगदी. तर सुरुवात कुठून करायची? सुरुवात करूया त्या गटापासून जिथे आपण बहुतेक जण येतो, म्हणजे सामान्य व्यक्ती. 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी जुन्या कर प्रणालीत काय नियम आहेत? जुनी प्रणाली म्हणजे ती आपली पारंपरिक पद्धत, जिथे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर कर सवलत घेऊ शकता. अच्छा, म्हणजे LIC, PPF वगैरे? हो, ते सगळं. तर तिथे 2.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर काहीच कर नाही, 0. ठीक आहे. मग 2.5 ते 5 लाखांसाठी 5%, 5 ते 10 लाखांसाठी थेट 20%. 20%. हो, आणि 10 लाखांच्या वर जे काही उत्पन्न असेल त्यावर सरळ 30% कर लागतो. बापरे. पण याच दस्तऐवजात ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी वेगळं दिसतंय. म्हणजे 80 वर्षांवरील व्यक्तीला 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही. बरोबर. ही खूप मोठी सवलत आहे. हो ना? यामागे काय विचार आहे? यामागे एक सामाजिक विचार आहे असं म्हणता येईल. असं मानलं जातं की या वयात उत्पन्न मिळवण्याची क्षमता कमी होते आणि वैद्यकीय खर्च वाढतात. अगदी. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ही मूळ मर्यादाच वाढवली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे 60 ते 80 वयोगटासाठी ही मर्यादा 3 लाख आहे. आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे 80 वर्षांवरील लोकांसाठी ती 5 लाख रुपये आहे. हे खूपच चांगलं आहे. म्हणजे एक मोठा आधार मिळतो त्यांना. अच्छा, आणि हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजे HUF साठी काय? ही संकल्पना तर खूप जुनी आहे. आजही प्राप्तिकर विभाग त्यांना व्यक्तींप्रमाणेच वागणूक देतो का? हे थोडं काय म्हणतात त्याला, विचित्र नाही वाटत? तुमचा मुद्दा बरोबर आहे. HUF ही एक कायदेशीर रचना आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या व्यवसायांसाठी किंवा मालमत्तेसाठी ती वापरली जाते. आणि हो, कराच्या दृष्टीने त्यांना अजूनही एका सामान्य व्यक्तीप्रमाणेच मानलं जातं. म्हणजे त्यांच्यासाठी ही करमुक्त मर्यादा 2.5 लाख रुपयेच आहे. हो, बरोबर. ठीक आहे. तर ही झाली जुनी ओळखीची वाट. पण इथेच सरकार एक मोठा ट्विस्ट आणतं. नवीन कर प्रणाली. आणि गंमत म्हणजे ही आता डिफॉल्ट झाली आहे. हाच तर सगळ्यात मोठा बदल आहे. म्हणजे काय? तुम्ही काही निवडलं नाही तर तुम्हाला याच प्रणालीत टाकलं जाईल. अगदी. सरकारचं म्हणणं असं आहे की तुम्ही गुंतवणुकीच्या म्हणजे 80C, 80D सारख्या क्लिष्ट वजावतींच्या भानगडीत पडू नका. त्याऐवजी आम्ही तुम्हाला कमी दराने कर लावू. ही नवीन प्रणाली दिसायला सोपी आहे, पण त्यासाठी तुम्हाला जवळपास 70 प्रकारच्या सवलतींवर पाणी सोडावं लागतं. 70? म्हणजे एक प्रकारे हा थेट सौदा आहे. कमी दर विरुद्ध सवलती. बरोबर. मग हे नवीन दर नेमके काय आहेत? कारण स्रोतानुसार दोन्ही मूल्यांकन वर्षांसाठी ते वेगवेगळे दिसतायत. हो, आणि इथेच सरकारची पुढची दिशा स्पष्ट दिसतेय. सगळे आकडे लक्षात ठेवण्यापेक्षा महत्वाचा बदल बघूया. मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी 3 लाखांपर्यंत कर नाही. ठीक. पण 2026-27 साठी हीच मर्यादा वाढवून 4 लाखांपर्यंत नेली आहे. आणि फक्त मर्यादाच नाही, तर प्रत्येक स्लॅबची व्याप्ती वाढवली आहे. म्हणजे जरा सोपं करून सांगाल का? म्हणजे असं की तुम्ही जास्त उत्पन्न मिळवूनही कमी कराच्या टप्प्यात राहता. उदाहरणार्थ 2026-27च्या प्रणालीत 8 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता फक्त 5% कर लागेल. अच्छा. पूर्वीच्या रचनेत काय व्हायचं? 7 लाखांवरच 10%चा टप्पा सुरू व्हायचा. याचा सरळ अर्थ काय? तर मध्यमवर्गीय करदात्याच्या हातात जास्त पैसे राहावेत हा प्रयत्न आहे. इथेच तर खरी गंमत आहे. नवीन प्रणालीत फक्त करदर कमी नाहीत, तर कलम 87A अंतर्गत मिळणारी सूट म्हणजे रिबेट ती सुद्धा खूप जास्त आहे. हो, ती खूप वाढवली आहे.
2026-27 मध्ये 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 60,000 रुपयांची सूट मिळते असं दिसतंय. अगदी. आणि याचा परिणाम काय होतो माहितीये? काय? ज्याचं उत्पन्न 12 लाखांपर्यंत आहे त्याला प्रभावीपणे 0 कर भरावा लागतो. काहीच नाही. काहीच नाही. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. ज्यांना गुंतवणुकीच्या जंजाळात पडायचं नाहीये त्यांच्यासाठी नवीन प्रणाली म्हणजे एक वरदान आहे. म्हणजे 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांसाठी नवीन प्रणाली हा एक नो ब्रेनर पर्याय ठरतो. त्यांना कोणतीही किचकट आकडेमोड करायची गरजच नाही. बरोबर. आणि अजून एक फायदा म्हणजे नवीन प्रणाली निवडल्यास तो जो पर्यायी किमान कर असतो म्हणजे AMT तो लागत नाही. त्यामुळे ही प्रणाली सोपी आहे, सरळ आहे. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या सवयी बदलाव्या लागतील. हो, तो त्याग करावा लागेल. अच्छा, म्हणजे स्लॅबनुसार कर मोजला की काम संपलं असं नाहीये. त्यावर अधिभार आणि उपकर नावाचे करवर कर लागतात. हे काय आहे? करवर कर हा शब्द अगदी बरोबर आहे. अधिभार म्हणजे सरचार्ज हा बेसिकली श्रीमंतांवर लागणारा कर आहे. म्हणजे जर तुमचं उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असेल तरच तो लागतो आणि तो तुमच्या मूळ कराच्या रकमेवर लागतो, उत्पन्नावर नाही. आणि त्याचे दर तर उत्पन्नानुसार प्रचंड वाढतात. म्हणजे 50 लाख ते 1 कोटीसाठी 10%, पण 5 कोटींच्या वर थेट 37%. हो, पण इथे सरकारने एक सुरक्षा कवच ठेवलं आहे ज्याला मार्जिनल रिलीफ म्हणतात. ही संकल्पना खूपच रंजक आहे. ती कशी? मार्जिनल रिलीफ म्हणजे असं समजा की तुमचं उत्पन्न 50 लाखांवरून फक्त 10,000 वाढलं. ठीक आहे. तर त्या अधिभारामुळे लागणारा जो जास्तीचा कर आहे तो त्या 10,000पेक्षा जास्त असू नये. अच्छा, म्हणजे अन्याय होऊ नये म्हणून. अगदी. ती खात्री मार्जिनल रिलीफमुळे होते. नाहीतर काय होईल, 10,000 जास्त कमावले आणि करात 15,000 गेले. वाव, ही तर खूपच न्याय्य तरतूद आहे. आणि या सगळ्यावर 4% आरोग्य आणि शिक्षण उपकर म्हणजे सेस आहे. तो तर सगळ्यांनाच लागतो, बरोबर? हो, तो जवळजवळ सर्वांनाच लागू होतो. तुमचा मूळ कर आणि अधिभार जर असेल तर यांची बेरीज करून त्या अंतिम रकमेवर हा 4% उपकर लागतो. आत्तापर्यंत आपण नोकरी किंवा व्यक्तिगत उत्पन्न मिळवणाऱ्यांबद्दल बोललो. पण जर तुमचं उत्पन्न व्यवसायातून येत असेल, म्हणजे भागीदारी संस्था किंवा कंपनी, तर प्राप्तिकर विभाग तुमच्याकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहतो. हो, तिथे नियम पूर्ण वेगळे आहेत. स्लॅब नसतात का तिथे? नाही. तुम्ही ज्या क्षणी भागीदारी संस्था म्हणजे पार्टनरशिप फर्म किंवा LLP म्हणून नोंदणी करता त्या क्षणी स्लॅबची संकल्पनाच संपते. मग काय होतं? तुमच्या पहिल्या रुपयापासून ते शेवटच्या रुपयापर्यंत सरसकट 30% कर लागतो. सरळ 30%? हो. आणि उत्पन्न 1 कोटीच्या वर गेलं की त्यावर 12% अधिभार वेगळा. आणि कंपन्यांसाठी? तिथे तर देशी आणि विदेशी असे प्रकार आहेत. त्यांच्यासाठी नियम आणखी वेगळे आहेत का? हो, तिथे अजून बारकावे आहेत. देशी कंपन्यांसाठी नियम त्यांच्या उलाढालीवर अवलंबून आहेत. जर मागच्या एखाद्या वर्षात तुमची उलाढाल 400 कोटींपेक्षा कमी असेल तर करदर 25% आहे. आणि जास्त असेल तर? तर 30%. पण इथे सरकारने कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी काही विशेष पर्याय दिले आहेत. जसे की? काही कंपन्या ज्या विशिष्ट अटी पूर्ण करतात त्यांना सरसकट 22% दराने कर भरण्याचा पर्याय आहे. अच्छा. आणि जर तुम्ही एखादी नवीन उत्पादन करणारी कंपनी सुरू करत असाल तर तुमच्यासाठी हा दर फक्त 15% असू शकतो. फक्त 15%? हा मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न वाटतोय. अगदी. पण हे कमी दर हवे असतील तर तुम्हाला अनेक सवलती सोडाव्या लागतात. म्हणजे व्यक्तींप्रमाणेच कंपन्यांसाठी कमी दर विरुद्ध सवलती हाच पर्याय आहे. आणि विदेशी कंपन्या? त्यांच्यासाठी दर खूप जास्त दिसतात. 40% आणि 50% सुद्धा. हो, कारण त्यांचं उत्पन्न भारतातून होत असलं तरी त्यांचं मूळ दुसऱ्या देशात असतं. त्यामुळे त्यांच्यासाठी कराचे नियम आणि दर दोन्ही कठोर आहेत. या दस्तऐवजातला एक भाग मला खूपच अनपेक्षित वाटला. तो म्हणजे सहकारी सोसायट्यांचा. हो, त्यांची रचना वेगळी आहे. त्यांची कर रचना तर आजच्या काळात खूपच विचित्र वाटते. 10,000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10%, 20,000पर्यंत 20%. हे स्लॅब इतके लहान का आहेत? हा एक प्रकारे इतिहासाचा भाग आहे. सहकारी चळवळ जेव्हा सुरू झाली तेव्हा या संस्था खूप लहान होत्या. अच्छा. त्यांचं उत्पन्न काही हजारांमध्ये असायचं. त्यानुसार ही रचना केली गेली जी आजही कायम आहे. पण हे खरं आहे की आजच्या मोठ्या सहकारी बँकांसाठी हे स्लॅब अर्थहीन वाटू शकतात. म्हणूनच त्यांच्यासाठी सुद्धा कंपन्यांप्रमाणे 22% आणि 15%चे पर्यायी दर दिले आहेत, बरोबर? अगदी बरोबर. सरकारने त्यांनाही आधुनिक कररचनेत येण्याचा एक पर्याय दिला आहे.
जर त्या जुन्या सवलती सोडायला तयार असतील तर त्या कमी सरळ दराने कर भरू शकतात. तर या सगळ्या चर्चेनंतर या आकड्यांच्या जंगलातून बाहेर पडताना आपण कोणते महत्वाचे मुद्दे सोबत घेऊन जायला हवेत? सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यक्तींसाठी आता 2 पर्याय आहेत. जुनी सवलतींची वाट आणि नवीन कमी दरांची सोपी वाट. आणि नवीन वाट ही आता डिफॉल्ट आहे. हो, त्यामुळे डोळे झाकून काहीही न करण्याऐवजी दोन्ही प्रणालींनुसार आपला कर मोजून पाहणं खूप गरजेचं आहे. दुसरा मुद्दा जो मला महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे केवळ कराचा मूळ दर पाहू नका. त्यावर लागणारा अधिभार, उपकर आणि मिळणारी सूट या सगळ्याचा हिशोब महत्त्वाचा आहे. बरोबर. आणि तिसरा मुद्दा, तुमची ओळख काय आहे यावर सगळं अवलंबून आहे. तुम्ही व्यक्ती आहात, भागीदारी संस्था चालवता की कंपनी, यावर तुमची कर आकारणी पूर्णपणे बदलते. हो, त्यामुळे जर कुणी ऐकणारं स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असेल तर त्यांनी या दृष्टीने विचार करणं महत्वाचं आहे. नक्कीच. आणि या सगळ्याच्या मुळाशी तोच प्रश्न आहे, जुनी विरुद्ध नवीन प्रणाली. हा निर्णय प्रत्येकासाठी वेगळा असेल, नाही का? अगदी. माझा एक मित्र आहे, तो गृहकर्ज आणि मुलांच्या शिक्षणावर खूप खर्च करतो. त्याच्यासाठी जुनी प्रणालीच फायद्याची आहे, कारण त्याला मोठ्या वजावाटी मिळतात. पण दुसरी मैत्रीण आहे जी नुकतीच कामाला लागलीये, तिची कोणतीही मोठी गुंतवणूक नाही. तिच्यासाठी नवीन प्रणाली चांगली असेल. हो, तिच्यासाठी नवीन प्रणाली म्हणजे वरदान आहे. त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आहे. आजच्या चर्चेतून एक विचार मनात येतोय, नवीन कर प्रणाली आता डिफॉल्ट झालीय. त्यात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आणि रिबेटची मर्यादा दोन्ही सातत्याने वाढवली जात आहे. हो, हा एक ट्रेंड दिसतोय. यावरून असं दिसतंय की सरकार हळूहळू लोकांना क्लिष्ट वजावटी आणि सवलतींच्या चक्रव्यूहातून बाहेर काढू पाहते. आणि कर प्रणाली अधिक सोपी आणि सरळ करण्याच्या दिशेने हे एक धोरणात्मक पाऊल आहे. तुम्हाला काय वाटतं, भविष्यात जुनी प्रणाली पूर्णपणे बंद होऊ शकते का? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.